देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। विवेकाने जाने सुगठितसमाजाटिकविले महासिद्धान्ताचे हृदय रसिकत्वे उकलिले। लसद्भक्तिज्ञाने तरतरविला धार्मिक तरू तया ज्ञानेशाते विमलमतिने वंदन करू। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। म्हणोनी आत्मयाचे केवळ जो रूपची जाहला निखळ तया नाही वंदिशाळ कर्माची। भगवान पंढरीश पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन समस्त श्रोते मंडळींच्या चरणी नतमस्तक होऊन भक्तिशक्ती स्वरूपा माता भगिनींच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या ज्ञानेश्वरी सेवेला आपण सुरुवात करीत आहोत। ज्ञानेश्वरीतला 18व्या अध्यायाचा विचार आपला चालू आहे। 18व्या अध्यायामध्ये मुक्तात्म्याची स्थिती माऊलीने आपल्याला वर्णन करून या श्लोकामध्ये मुक्तात्म्याची स्थितीचं वर्णन माऊली या ठिकाणी करून सांगतायत। आणि तो मुक्तात्मा कसा आहे किंवा मुक्त जीव कसा आहे, आत्मा नाही मुक्त जीव कसा आहे याच्याविषयीचं संपूर्ण ज्ञान आणि ते कसे अलिप्त आहेत, कशामध्येही त्या ठिकाणी राहत नाहीत याचा संपूर्ण यथाविधी ज्ञान माऊली आपल्याला या ठिकाणी सांगतात। आणि ते कशातही कसे अडकत नाहीत याविषयी या ओळीमध्ये माऊलीने आपण काल पाहून आलो की साक्षी आणि चिद्रूप कर्मप्रवृत्तीचा संकल्प कुठेही उठत नाही आणि कर्मप्रवृत्तीच्या संकल्पापासून तो साधक त्या ठिकाणी बाजूला असतो किंवा कर्म करत असताना जरी कर्म घडतंय त्यांच्या हातून का घडतंय आपण पाहिलं। कर्म का घडतं तर त्यांचे जे काही पूर्वाश्रमीची जी काही पापपुण्याची बेरीज वजाबाकी आहे त्या माध्यमातून कर्म घडतं, परंतु त्यामध्ये ते कधीही आसक्त होत नाहीत किंवा त्यामध्ये अडकले जात नाहीत असे महात्म्यांचं वर्णन माऊली या ठिकाणी करतायत। आणि म्हणून माऊली म्हणतात म्हणून आत्मेयाचे केवळ जो रूप जी जाहला निखळ तया नाही बंदिशाळ कर्माची। हे त्यांना कर्माची बंदिशाळ नाही। तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी आता दिवसचारी खेळीमेळी। ही अवस्था त्या साधकाची असते। आता दिवस खेळीमेळी म्हणजे काय, जे असणारं आयुष्य आता तुका म्हणे मुक्ती परणी आता काहीच कारण का त्याच्यासाठी तुकाराम महाराज काय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची। या तृष्णेची धाव त्या ठिकाणी खुंटली गेली। आता मात्र आम्ही काय झालो तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी आता दिवसचारी खेळीमेळी। खेळीमेळी दिवस त्यांचे कसे असतात मग माऊली या ठिकाणी म्हणतात तया नाही बंदिशाळा कर्माची। त्यांना कर्माची बंदिशाळा असत नाहीत। आता हे जे काही साधक आहेत हे कसे असतात तर त्यांच्याकडं कुठलीही आसक्ती त्या ठिकाणी नसते, गवगवा नसतो किंवा कुठेही प्रसिद्धीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते पुढे येत नाहीत किंवा जे घडतंय त्याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये चिंताही नसती, आसक्तीही नसती। असे हे साधक असतात जे केवळ अद्वैत रूपाला जाऊन त्या ठिकाणी पोचलेले असतात। त्या साधकांचा विचार करत असताना छांदोक्य उपनिषदामध्ये कथा येते पहा। जानुश्रुती नावाचा एक राजा होता। जानुश्रुती नावाचा राजा होता, इतका सर्वश्रेष्ठ होता की दान तप धर्म सगळ्यामध्ये त्या ठिकाणी तो प्रवीण होता आणि सगळ्यामध्ये त्यांनी काय केलेलं होतं तर यश मिळवलेलं होतं आणि म्हणून त्यांना एक तेज त्या ठिकाणी प्राप्त झालेलं होतं। हा जानुश्रुती राजा एक दिवशी दुपारचं जेवण करून आपल्या गच्चीवरती वामकुक्षीला गेला। वामकुक्षी म्हणजे काय, वामकुक्षी म्हणजे दुपारच्या वेळी डाव्या अंगावरती त्या ठिकाणी थोडा वेळ, किती वेळ ते आता
त्याचा विस्तार मी या ठिकाणी करत नाही. थोडा वेळ त्या ठिकाणी झोपावं यासाठी तो आपल्या गच्चीवरती गेला आणि त्याच राजाच्या राजवाड्या शेजारी एक वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडावरती एक पिंगळा आणि पिंगळी हे बसलेले होते. आणि मग ती पिंगळी त्या पिंगळ्याला म्हणते की खाली जाऊ नकोस, खाली गेलास तर काय होईल. कोण सांगतंय? पिंगळी सांगते पिंगळ्याला, तू जर खाली गेलास तर काय होईल, ते जे जानुश्रुती राजाचं जे तेज आहे ना, त्या तेजामुळं तू जळून मरशील किंवा तुम्हाला त्या ठिकाणी दाह प्राप्त होईल, अशी पिंगळी बोलती. त्यावेळेला पिंगळा त्या पिंगळीला बोलतो, अरे काय तू या जानुश्रुती राजाचं वैभव सांगतीस म्हटली. या जानुश्रुती राजाच्या राज्यामध्ये एक रैकू नावाचा कोण आहे, गाडीवान आहे, हमाल आहे. त्या हमालाचं तेज याहीपेक्षा जास्त आहे. मला काय सांगायचं आहे, तया नाही बंदिशाळ कर्माची. हे त्याला कर्माची बंदिशाळा त्या ठिकाणी नसते. रैकू नावाचा गाडीवान आहे. मग त्यांनी सेवकांना पाठवलं आणि सेवकांना पाठवून त्या असणाऱ्या गाडीवान दादांना शोधून आणलं. रैकूला खूप वर्णन सुंदर त्या ठिकाणी येतं. रैकूला जानुश्रुती राजानं पहिल्यांदा धन दिलं. धनानं रैको म्हटला, धनानं ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान प्राप्त करायचं असेल तर बंदीशाळेमध्ये राहायचं नाही, धनानं त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. मग त्या ठिकाणी रैकूला नतमस्तक, जानुश्रुती नावाचे राजा त्या ठिकाणी नतमस्तक झाले आणि नतमस्तक होऊन ज्या वेळेला नतमस्तक झाले त्यावेळेला त्यांच्यावरती बोध केला. मला काय सांगायचं आहे, म्हणून यात्मयाचे केवळ ते लौकिकामध्ये येत नाही, प्रसिद्धीमध्ये त्या ठिकाणी येत नाही. जे रूपची झाला निखळ, तया नाही बंदिशाळ कर्माची. हे त्यांना कर्माची बंदिशाळा त्या ठिकाणी राहत नाही. वर्तत दिसती देही, फक्त वर्तत देहामध्ये त्या ठिकाणी दिसतात, परंतु त्यांना कुठल्याही कर्मामध्ये ते बांधले जात नाहीत. असे हे ज्ञानवान पुरुष असतात, गुणवान पुरुष त्या ठिकाणी असतात. त्यांच्या हातून काही कर्म घडत असतील. ही सगळी संकल्पना ही का माऊलींनी या ठिकाणी मांडली आहे, तर हे त्यांच्या हातून जी काही कर्म, काही वेळेला विहित कर्म घडतात, काही वेळेला अहित कर्मही त्या ठिकाणी घडतात. आपण त्या ठिकाणी काल पाहून आलो, विहित कर्म काय, अहित कर्म काय हे पाहून आलो. असे हे कर्म त्या ठिकाणी घडत असली तरी त्यांना त्या कर्माची बंदिशाळा होत नाही, म्हणजे त्या कर्मामध्ये ते अडकत नाहीत. परियज्ञानाची पाटी अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी, तेथ चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्ध गा. पुढच्या श्लोकाची या ठिकाणी अभिव्यक्ती करत असताना माऊलीने सांगितलं केलं की अरे बाबा, अज्ञानाच्या पडद्यावर अन्यथा ज्ञान होतं. अन्यथा ज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान. ज्ञान या शब्दाची व्याख्या भगवान परमात्मा हेच आहे. फक्त भगवान परमात्मा जे शुद्ध ज्ञान आहे, ते ज्ञान म्हणजे काय, फक्त भगवान परमात्म्याची ओळख, भगवान परमात्म्याचं सानिध्य, भगवान परमात्म्याचं असणारं त्या ठिकाणी वास्तव्य, हेच ज्ञान आहे. परंतु साधकाच्या मनामध्ये किंवा त्या जीवाच्या मनामध्ये काय होतं, अज्ञान प्राप्त होतं किंवा अज्ञान असतं आणि त्या अज्ञानाच्या पडद्यावर अन्यथा ज्ञान त्या ठिकाणी. अन्यथा ज्ञान म्हणजे काय, इतरत्र ज्ञान, हे प्रपंच, माईक, दगड, सांडी, मांडी, परते, टाकी, हे ज्ञान त्या ठिकाणी होतं. आणि ते ज्ञान चित्रवत त्या ठिकाणी असतं म्हणतात. आणि तिथं त्या ज्ञानामध्ये त्यांच्या मनामध्ये संकल्पना निर्माण होती आणि संकल्पना निर्माण होऊन तिथं चित्र निर्माण होतं. आणि ते चित्र कशामुळं निर्माण होतं, तर हे या असणाऱ्या त्रिपुटीमुळं चित्र निर्माण होतं. पहा, इथं ज्ञान एकच आहे. ज्ञान फक्त केवळ अद्वैत परमात्मा हेच ज्ञान त्या ठिकाणी. परंतु ते ज्ञान जर बाजूला गेलं तर तिथं त्रिपुटी निर्माण होती. कुठली त्रिपुटी निर्माण होती, ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान ही त्रिपुटी त्या ठिकाणी निर्माण होती. आणि ही त्रिपुटी प्रसिद्ध आहे. माऊली म्हणतात ऐका, ही त्रिपुटी इतकी प्रसिद्ध आहे कारण ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान ही त्रिपुटी साधकाच्या मनामध्ये निर्माण होती. आणि त्या त्रिपुटीमुळं काय होतं किंवा ती त्रिपुटी काय असते याचं वर्णन माऊली या ठिकाणी करू लागलेले आहेत. श्लोक आहे माऊलीने 18वा श्लोक माऊली त्या ठिकाणी सांगतात. ज्ञान ज्ञेय परिज्ञाता त्रिविध कर्मचोदना, कारणं कर्म कर्तेती त्रिविध कर्म संग्रहा. ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता ही कर्माची प्रवृत्तीची 3 अंग आहेत. कर्माची प्रवृत्ती निर्माण होण्यासाठी ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. आता ज्ञेय म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञाता म्हणजे काय. ज्ञेय म्हणजे
पहिल्यांदा आपल्याला ज्ञेय त्या ठिकाणी होतं. आळंदीला माऊलीचं मंदिर आहे हे आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, ज्ञेय त्या ठिकाणी होतं. एकदा कळलं, कुठंतरी कर्णोपकरणी आपल्याला बातमी त्या ठिकाणी कळते की आळंदीमध्ये माऊलींचं मंदिर आहे. हे जर आपल्याला बातमी कळली, याला ज्ञेय त्या ठिकाणी म्हणायचं. मग ते कुठं आहे, आळंदीमध्ये आहे. हे ज्या वेळेला कळतं, आपण त्या मग आळंदीचा पत्ता काढतोय, कुठं आहे ते गुगलवरती सर्च करेन, त्या ठिकाणी ते आळंदी कुठं आहे पाहील. आता वास्तविक पाहता हे कोणाला त्या ठिकाणी करायची गरज नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु मी एक उदाहरण म्हणून त्या ठिकाणी सांगतो. बरं, काय आहे बरं का, आळंदीमध्ये आहे हे ज्ञान होतं. आणि मग ज्ञान झाल्यानंतर ते ज्ञान झाले की तो ज्ञाता काय करतो, तर आळंदीकडं पावलं त्या ठिकाणी उचलतो. अशी ही त्रिपुटी त्या ठिकाणी निर्माण होते. किंवा आपली 6:23ला मीटिंग आहे, ज्ञानेश्वरीची 6:23ला मीटिंग आहे. हे ज्या वेळेला हे ज्ञान त्या ठिकाणी होतं. कधी ज्ञान होतं, ज्या वेळेला ग्रुपवरती मेसेज पडतोय त्यावेळेला ज्ञान त्या ठिकाणी होतं की 6:23ला मीटिंग होती. मग त्याचं ज्ञेय काय, ते ज्ञान झालं की त्याचं ज्ञेय काय, ज्ञानेश्वरीचं प्रवचन आहे 6:23ला. मग तिथनं असं ज्याला कळतं, असं जो बघतोय, म्हणजे ग्रुप उघडून त्या ठिकाणी ती किंवा ती क्लिक काय असणारी लिंक क्लिक वगैरे करतो, तो ज्ञाता त्या ठिकाणी. अशी त्रिपुटी त्या ठिकाणी निर्मिती. त्रिविधा कर्मशोधना म्हणजे यामध्ये त्रिविध कर्माची त्या ठिकाणी काय होतं, त्रिविध कर्म त्या ठिकाणी येतात. अशी इच्छा त्या ठिकाणी निर्माण होते. पहा, ज्ञान झालं की इच्छा निर्माण होती, बरोबर आहे की नाही. पहिल्यांदा ज्ञान असावं लागतं. जिलबी गोड आहे हे ज्ञान कधी होतं, जिलबी खाण्याची इच्छा झाल्यानंतर त्या ठिकाणी ते ज्ञान त्या ठिकाणी होते. आणि मग ज्या वेळेला जिलबी गोड आहे कधी होतं, खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी करतं. म्हणजे काय, पहिल्यांदा ज्ञान निर्माण होतं, ज्ञान निर्माण झाल्यानंतर इच्छा निर्माण होती, आणि इच्छा निर्माण झाल्यानंतर त्याची क्रिया त्या ठिकाणी होती. ज्या वेळेला चांगल्या इच्छा असतील त्यावेळेला चांगली फलश्रुती त्या ठिकाणी मिळेल. ज्या वेळेला मनामध्ये वाईट ज्ञान झालं, वाईट इच्छा निर्माण झाली, वाईट त्याची फलश्रुती त्या ठिकाणी निर्माण होईल. पहा, आणि मग कर्माच्या माध्यमातून ह्या इच्छा, हे ज्ञान त्या ठिकाणी बदलतं किंवा बदलावं लागतं. एक रूपक या ठिकाणी तुमच्यासमोर ती म्हणतो. पहा, रावणाला 10 तोंडं होती, 20 हात होते. ज्या वेळेला सरते शेवटी म्हणजे रावण मारायचा प्रसंग त्या ठिकाणी येतो. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राने हातामध्ये धनुष्य घेतलं आणि धनुष्य घेऊन भगवान परमात्मा एका वेळेला 30 बाणाचं प्रयोजन करत असत. पहा, 10 तोंडांसाठी आणि 20 भुजासाठी प्रयोजन त्या ठिकाणी करत असत. ज्या वेळेला 10 तोंडावरती आणि 20 भुजावरती भगवंतानी एकदाच बाण सोडावेत, हे सगळं गळून पळायचं, पण ते पुन्हा येऊन लागायचं. हे भगवंताचं ज्ञान त्या ठिकाणी होतं. परंतु पहा, ज्ञान कसं बदलतं, इथं मला काय सांगायचं आहे, ज्ञान कसं बदलतं. ज्या वेळेला असं अनेक वेळा प्रसंग त्या ठिकाणी घडले, त्यावेळेला बिभीषणजी पुढं आले आणि बिभीषणांनी सांगितलं, भगवंता असं करून त्या ठिकाणी काही उपयोग नाही, त्या रावणाच्या नाभिकमळामध्ये अमृतकुंभ आहे, तो अमृतकुंभ तुम्ही संपवा, मग तो रावण त्या ठिकाणी संपेल. भगवंतानी ज्ञानाचं परिवर्तन केलं आणि परिवर्तन करून त्या असणाऱ्या रावणाच्या नाभीमध्ये एकच बाण सोडला. आणि म्हणजे ज्ञान बदललं पाहिजे, ज्ञान हे बदललं जातं. मग असं ही त्रिपुटी निर्माण होती. वास्तविक पाहता ज्ञान एकच आहे. ह्याची संकल्पना कशी, ज्ञान एकच आहे, परंतु त्याची त्रिपुटी या ठिकाणी बदलली जाते आणि बदलल्यानंतर ते ज्ञान त्या ठिकाणी होतं. म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात, हे कसं, ही त्रिविध त्रिपुटी आहे. ज्ञाननेय परिज्ञाता त्रिविधा कर्मशोधना, कारणं कर्म करते ती त्रिविधा कर्म संग्रहा त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आता इथं याला कारण काय आहे, कारण म्हणजे काय, कारण म्हणजे इंद्रिय. ज्ञानाचं असाधारण कारण म्हणजे त्याला कारण म्हणायचं. इथे इंद्रियाच्या माध्यमातून हे ज्ञानाचं असाधारण कारण त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणजे ज्ञात्याला इच्छा होते की आळंदीला गेलं पाहिजे, चला आळंदीला जाऊ, ही अवस्था कधी, हे ज्ञान त्या ठिकाणी झालं. मग तिथं गेल्यानंतर माऊलींना डोळ्यांनी पाहणं. कशाने पाहतो आपण, ह्या असणाऱ्या चक्षुनी
म्हणजे डोळ्याने आपण त्या ठिकाणी माऊलींच्या मंदिरामध्ये गेलो. अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या त्या दर्शनाच्या रांगेमध्ये त्या ठिकाणी थांबल्या गेलो. माऊलींच्या पायाशी नतमस्तक झालो आणि ती माऊलींची समाधी आपण ज्या वेळेला किंवा पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी रावळामध्ये त्या ठिकाणी आलो. बाजीराव पडसाळी सोडली गेली. सोळखांबी खांबामध्ये त्या ठिकाणी त्या मंडपामध्ये आलो आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या दर्शनाला आपण गेलो, दर्शन केलं, भगवंताला पाहिलं. कशाने पाहिलं? डोळ्यांनी पाहतो, याला कारण त्या ठिकाणी म्हणायचं. कारणम कर्म करता. आता कर्म म्हणजे मग पंढरपूरला जायचं आहे, मग ती एसटी धरायची, तिथून उतरायचं आहे, तिथून चालत तिथं जायचं, हे कर्म त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. आणि हे सगळं करणारा करता, हे सगळं करणारा करता त्यामध्ये कुठं येतो? त्या कर्त्यामध्ये त्या ठिकाणी येतो. अशी ही त्रिपुटी आहे. मग भगवंतांनी काय सांगितलं? ज्ञान नेय परिज्ञाता त्रिविध कर्मचोदना कारणम कर्म करते ती त्रिविधा कर्म संग्रह असा हा कर्माचा संग्रह त्या ठिकाणी होतो. या कर्माच्या संग्रहाच्या माध्यमातून काय होतं तर ही त्रिपुटी त्या ठिकाणी उत्पन्न होते. त्या त्रिपुटीचं वर्णन माऊली करतात. ऐका, माऊलींचं फार सुंदर वर्णन आहे. माऊलींचं वर्णन या त्रिपुटीचं. माऊली बोलतात, जे ज्ञान नाता ज्ञेय, जे हे जगाचे बीजत्रय, ते कर्माचे निस्संदेह प्रवृत्ती जाण. माऊली म्हणतात, जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय, ते कर्माचे निस्संदेह प्रवृत्ती जाण. माऊली म्हणतात, ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय हे जगाच्या उत्पत्तीचं कारण आहे. हे बीजत्रय, त्रय म्हणजे 3, हे बीज आहे, हे उत्पन्न झालेलं बीज. आता हे बीज कुठं उत्पन्न झालं? हे ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेयाचं बीज कुठं? या जगाच्या उत्पत्तीचं बीज या ठिकाणी झालं. जगाची उत्पत्ती कशी त्या ठिकाणी झाली? माऊलीने सांगितलं गेलं. भगवान परमात्मा सांगतात, भगवान परमात्मा एकलेने कंठवे, म्हणून भगवंतांनी काय केलं? ब्रह्मदेवाची निर्मिती केली. ब्रह्मदेवाची निर्मिती केल्यानंतर ते ब्रह्मदेव नाभिकमळातून भगवंताच्या वरती आले. त्यांनी पाहिलं इतरत्र कुठं आहे त्यावेळेला भगवंतांनी बघितलं आणि ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी बघितलं, पण काहीच कळत नाही. त्यावेळेला त्यांच्या कानावरती एक शब्द आला, तप त्या ठिकाणी केलं. आणि तप केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाला जगाची उत्पत्ती करायला सांगितली. ज्ञेय ज्ञाता ज्ञेय हे जगाच्या म्हणजे ह्या तिन्हीपासून ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी काय केलं? हे बीजत्रय, या 3 बीजापासून ब्रह्मदेवाने जगाची उत्पत्ती केली. किंवा त्याच्या आधी जर त्या ठिकाणी बघितलं, पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य होते पाही, काना तेरे तेरे ते. पहिले कोठेच नव्हते, काहीच नव्हतं. मग तिथं काय झालं? तिथे एक ढालगज निर्माण झाली. मग ती माया वगैरे, आता तो विषय मोठा आहे. मग त्याच्या माध्यमातून ह्या बीजत्रयाच्या ज्ञान या बीजत्रयाच्या माध्यमातून जगाची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली. म्हणून माऊली म्हणतात, जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय, हे बीज आहे, ते कर्माचे निस्संदेह प्रवृत्ती जाण. आणि खरोखरच कर्माचा आरंभ तिथून उत्पत्तीपासून जे कर्म निर्माण होतं, ते कर्म आता ते चलन वलन वगैरे त्या ठिकाणी किंवा दळण वळण लोकेशन वगैरे त्या ठिकाणी जे होतंय ना, ते कशामुळे होतंय? तिथून त्या ठिकाणी निर्माण होतं. कर्माच्या आरंभ ही त्रिपुटी करते असं समज. ही जी त्रिपुटी, कुठली त्रिपुटी? ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ही त्रिपुटी कर्माचा आरंभ करते. आपण पाहून आलो की पहिल्यांदा ज्ञेय कळतं, ज्ञेयानं ज्ञान कळतं, किंवा ज्ञेयामुळं ज्ञानाकडं जातं आणि न्यायामुळं तो करता त्या ठिकाणी कर्म करायला प्रवृत्त होतं. म्हणून ह्या सगळ्या कर्माचा आरंभ या त्रिपुटीतूनच होतो. मौलीने पहिल्यांदा ज्ञान सांगितलं, ज्ञानाच्या माध्यमातून ही त्रिपुटी होते असं त्या ठिकाणी म्हणतात. मौली पुढं सांगतात, आता ययाची गात्रया व्यक्ती वेगळी या, ऐकिये धनंजया करू रूप. आता अर्जुना, या त्रिपुटी एक निरनिराळे रूप या ठिकाणी धारण करते. त्रय वेगवेगळे ज्ञान करून देते. इथं मौलीनी अर्जुनाला संबोधन केले धनंजया. अर्जुनाचे अनेक नावं आपण त्या ठिकाणी पाहून आलो. अर्जुनाला पार्थ म्हणतात, अर्जुनाला सव्वीसाची म्हणतात, अर्जुनाला
भगवंताचं नाम किंवा किरीटी असंही त्या ठिकाणी येतं. इथं माऊलीने अर्जुनांना संबोधन दिले धनंजया, धनसंचया इति धनंजया, जो धनाचा संचय करतो म्हणजे कर्माचं बंधन त्या ठिकाणी येतं. माऊलींची एक एक शब्दाची विभूती इतकी सुंदर त्या ठिकाणी, किती सुंदर त्या ठिकाणी माऊली वर्णन करतात. आता येयाची गात्रया व्यक्ती वेगवेगळी या ऐके धनंजया करू रूप. माऊली म्हणतात ज्ञानरूपी धन. अर्जुना तू कुठलं धन घेतलंयस? ज्ञानरूपी धन घेतले. परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्याचं धन त्या ठिकाणी घेतलेस म्हणून तू धनंजय अर्जुन आहे. म्हणून धनंजया काय कर, हे नेय ज्ञाता ज्ञान कशाला म्हणायचं हे मी तुला सांगतो. नेय काय आहे, ज्ञाता काय आहे हे, आणि तो करता काय आहे किंवा त्यातलं कारण काय आहे हे कशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं. कारणम कर्म करते ती, ह्याचं कारण काय म्हणजे इंद्रिय कशी त्यामध्ये येतात याविषयी मी तुम्हाला विस्तृत सांगतो. भगवान परमात्मा विस्तृत सांगू लागले. भगवान परमात्म्याने इथं एक रूपक केले. 2 रूपक आपल्यासमोर ते मांडले. पहा, 2 ओव्यामध्ये 2 रूपक भगवंतानी मांडलेले. त्याला रूपक अलंकार असं म्हणायचं. ज्ञानेश्वरी कळताना व्याकरण पाहिजे. एक तर मराठीत ज्ञानेश्वरी अत्यंत सुंदर. आपण ज्ञानेश्वरीचं ट्रान्सलेशन इतर भाषेमध्ये करू शकू, परंतु मला नाही वाटत इतकं सुंदर त्या ठिकाणी होईल. इथं माऊलींनी 2 रूपक अलंकार आपल्यासमोर ते मांडलेले आहेत. फार सुंदर अशा प्रकारचे आहेत. या ओवीचा अर्थ पाहत असताना मला अजूनही कळला नाही, परंतु मी तुमच्यासमोर ती कळला तरी मला सांगा बरं का. इतकं रूपक सुंदर त्या ठिकाणी माऊलीने केले. नाही उमगत हो, परंतु आता काय इथं प्रवचन करणं म्हणजे काय ते इतकं सोपं त्या ठिकाणी नाही आहे. परंतु 2 रूपक त्या ठिकाणी माऊलीनं मांडलेले आहेत. त्या रूपकाचं वर्णन आपण या ठिकाणी माझ्या ज्ञानाप्रमाणे करतो. त्यामध्ये काही चूक असेल तर त्या ठिकाणी माफ करा, किंवा असेल ते त्या ठिकाणी मांडा जातात. महाराज रामकृष्ण हरी. हां, रूपक म्हणजे काय? रूपक म्हणजे म्हणजे त्याला साम्यक असं त्या ठिकाणी, म्हणजे जे ज्ञान सांगायचं आहे, जी काही आपल्याला माहिती सांगायची त्याला दुसरा भाव करून त्या ठिकाणी मांडलं जातं. त्याला रूपक असं म्हटलं जातं. दुसरीकडून म्हणजे त्याच्याविषयी त्याचं संबोधन दुसऱ्याविषयी केलं जातं आणि ते यामध्ये कसं येतं हे दाखवलं जातं. मी आता त्याचा विस्तार करतो, ऐका. तरी जीव सूर्यबिंबाचे रश्मी श्रोत्राधिक पाचे, दावोनी विषय पद्माचे फेडीत मढ. माऊली म्हणतात इथं हे रूपक काय केलं, काय सांगायचंय. हा जीव, आता हा जीव सूर्यबिंब त्या ठिकाणी होतंय. सूर्यबिंबापासून म्हणजे आता सूर्यापासून काय पडतात, किरण त्या ठिकाणी पडतात, बरोबर आहे की नाही. एक जीव, हा जीवाला सूर्याची उपमा दिली किंवा जीवाला सूर्याचं रूपक त्या ठिकाणी केलं. आता सूर्याला जीवाचं म्हणा किंवा जीवाला सूर्याचं म्हणा, आपण काय करू, सूर्याला जीवाचं रूपक केलं असं म्हणू. म्हणजे पुढचा भाव या ठिकाणी करेल. तरी जीव सूर्याचे, हा जीवरूपी सूर्य काय आहे, हा जीवरूपी सूर्य आणि हा जीवरूपी सूर्याचं प्रतिबिंब. आता हे सूर्य कशाला म्हणायचं, जीव कशाला म्हणायचं, आता पहिल्यांदा आपण जीव कशाला म्हणायचं हे समजून घेऊ, म्हणजे ते सूर्याचं रूपक का केलं या ठिकाणी कळेल. जीव म्हणजे अंतःकरण, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब. पहा, जीवाची व्याख्या शास्त्रकारांनी अशी केली, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि अंतःकरण अधिष्ठान चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, याला जीव, या तिन्हीचा संग्रह त्याला जीव म्हणायचं. आता हा संग्रह कुठे येतो, ह्याला रूपक का केलं माऊलींनी या ठिकाणी, रूपकाच्या माध्यमातून या ठिकाणी काय सांगितलं तर हे सूर्यामध्ये, कारण सूर्यामधून पहिल्यांदा काय प्राप्त होतात, ती किरणं प्राप्त होतात आणि ती किरणं प्राप्त झाली कुठे येऊन त्या ठिकाणी पडतात तर भूमीवरती पडतात. भूमीवरती किरणं पडले, आता ह्या भूमीवरती पडलेल्या किरणांना माऊलींनी या ठिकाणी कशाचं रूपक केलं, माऊलींनी याला रूपक केलं, माऊलींनी याला कमळाचं रूपक त्या ठिकाणी केलं. कुठले कमळ, विषयरूपी कमळ त्या ठिकाणी केलं. किंवा म्हणजे हे विषय 5 विषय त्या ठिकाणी माऊलींनी करतात. माऊली काय म्हणतात की अशा ह्या जीवरूपी सूर्याचं प्रतिबिंब ज्या वेळेला कमळाच्या कळ्यांवरती पडतं, विषयरूपी कमळाकडे त्या ठिकाणी येतं, विषयरूपी कमळाकडे ज्या वेळेला धावून येतं आणि मग त्या कमळाला त्या श्रोत्राद्रिक म्हणजे
जे 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्या 5 ज्ञानेंद्रियाच्या आणि कर्मेंद्रियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते कळतं. आता जीवाला प्रकाश त्या ठिकाणी बाहेर येतो. चैतन्याचं स्थान असणारं असा असणारा भगवान परमात्मा. मग आपण काय पाहतो? डोळ्यांनी पहिल्यांदा प्रकाश पाहतो, पहिल्यांदा डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो. पहिलं इंद्रिय कुठलं? डोळ्यांनी काय होतं? डोळ्यांनी जे प्रकाशित झालं की त्यावेळेला आपल्याला रूप त्या ठिकाणी दिसतं. कानाच्याद्वारे काय होतं? तर शब्दरूपानं प्रगट त्या ठिकाणी होतो. त्वचेच्या द्वारानं काय होतं? तर स्पर्श त्या ठिकाणी होतं. गंध, नाकाच्याद्वारे गंध त्या ठिकाणी होतो. रसना, आपल्या जिभेच्या द्वारे रसनेचे माध्यम त्या ठिकाणी होतं. या 5 ज्ञानेंद्रियाच्याद्वारे 5 विषय प्रकाशित होतात. मौलींना काय सांगायचं आहे? 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारे 5 प्रकाशित त्या जीवरूपी असणाऱ्या जीवाच्या आत्म्यातून येणाऱ्या प्रकाशामुळं हे या ठिकाणी प्रकाशित होतात. त्याच्यासाठी मौली रूपक करतात की जीवरूपी सूर्य त्याचं किरण कशावरती पडतात? तर कमळाच्या, कुठे कमळते? ते एका सरोवरामध्ये कमळ आहे. कशाचं कमळ आहे? विषयाचं कमळ आहे. त्या विषयाच्या कमळावरती ज्या वेळेला ते जीवरूपी सूर्याचा जो प्रकाश रश्मी त्या ठिकाणी पडेल त्यावेळेला तिथून ते विषय प्रकाशित होतात. पहा, विषयाची उत्पत्ती कशी त्या ठिकाणी तिथून प्रकाशित होतात. मौली त्या ठिकाणी मौलीने शब्द दिलाय बघा, फेडित मड. मड म्हणजे कळी. पहिल्यांदा ते विषयरूपी जीव किंवा विषय कसे असतात? तर कळीच्या स्वरूपामध्ये असतात. आणि त्या कळीच्या स्वरूपामध्ये असल्यानंतर त्याच्यावरती ज्या वेळेला, कारण सूर्य विकासनी कमळ असतं, त्या कमळावरती जीवरूपी प्रकाश पडला की ते त्या ठिकाणी काय होतं? तर प्रफुल्लित होतं. आणि प्रफुल्लित होऊन काय होतं? तर ते त्याच्यामधून विषयाची प्रागट्य त्या ठिकाणी होतं आणि तिथे विषय निर्माण होतात. आता हे समजलं नाही, समजा हे समजलं नाही. माऊलींकडे उदाहरणं खूप आहेत. पुढचं रूपक माऊली या ठिकाणी सांगतात की जीव नृपाचे वारू उपलाणे, जीव नृपाचे वारू उपलाणे, घेऊन इंद्रियाची केकाणे, विषय देशीचे नागवणे आणि तजे. आता इथं काय होतं? अथवा जीवरूपी राजा. आता इथं राजा त्या ठिकाणी कोणाला, इथं रूपक कशाचं केलं? राजाचं केलं. या जीवाला राजाचं रूपक केलं. हो, जाणता राजा असं म्हटलं. जाणता राजा कोणाला म्हणावं? जाणता राजा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनाच त्या ठिकाणी म्हणावं बरं. कारण कुणाच्याही वाळल्या पाचोळ्यावर पाय द्यायचं नाही असं सर्वांना सांगणारे शिवाजी राजा आहेत. परंतु इथला जीवरूपी राजा वेगळा आहे. इथला जीवरूपी राजा काय म्हणतोय? त्या जीवरूपी राजाकडं वारू आहे, घोडा आहे, उपलाणा आहे. उपलाणा म्हणजे त्याच्यावरती खुगीर नाही, त्याला लगाम नाही आहे. हे जीव कसं? त्याला कुठंच नाही, कुठेही जाते, काही करताय असा तो जीवरूपी वारू घेऊन इंद्रियाची केकाणे. त्याने काय केलं? इंद्रियाची साथ त्या ठिकाणी घेतली. इंद्रियाची साथ घेतली आहे. जीवानं इंद्रियाची साथ त्या ठिकाणी घेतली. मग हे 5 जी इंद्रिय आहेत, मग ते काय करतात? तर इतरत्र इतकं भरकटतात. खुगीर कशासाठी असावं लागतं? खुगीर असावं लागतं त्याच्यावरती स्वार होण्यासाठी, त्याच्यावरती बसण्यासाठी. वारूला म्हणजे घोड्याला पहिल्यांदा खुगीर घालतात. पहा, आणि विषय असा आहे बघा की घोड्याला लगाम घातला जातो. पहा, अभ्यास केल्यानंतर ज्या वेळेला घोड्याला लगाम घातला जातो, ज्या वेळेला ते घोड्याचा लगाम आपण ज्या वेळेला ओढून धरतो बरं का, म्हणून त्याला वारू म्हटलंय. पहा, आपण बैलगाडीचा कासरा रिकामा सोडला त्यावेळेला बैलगाडी धावते, बरोबर आहे की नाही? आणि ज्या वेळेला घोड्याचा लगाम ओढून धरला जातोय बा, ते ओढून धरलेलं असतं त्यावेळेला ते पळते. म्हणून जीवरूपी वारू आहे, त्याला किती जरी ओढलं तरी ते पळतं असं आहे. मग हे काय करतं? परंतु ह्या जीवरूपी राजा इथं म्हटलंय आणि त्या राजाच्या मध्ये ते लगाम घातलाय, पण त्या लगामही नाही आणि त्याच्यावरती खुगीर नाही. खुगीर घातलं की मग ते रिकीब खाली येते, पाय सोडतात. त्या रिकीबीनं नुसतं पाय जरी घोड्याला लावलं तरी त्याला कळते की बाबा कुठंतरी थांब, पण हे कुठंच थांबायला तयार नाही. हे कशानं? त्याचं मन कुठं जात आहे? तर इंद्रियाचे केकाणे, इंद्रियावरती त्या ठिकाणी जाऊन पोचतंय. आणि मग काय करतं बघा, मौलीने किती सुंदर सांगितलं. पहा, विषय देशीचे नागवणे. मग ते कुठं जातं? ते घोडं ज्याला लगाम नाही आहे, त्याला काय नाही आहे, त्याच्यावरती खुगीर नाही, त्याच्यावरती स्वार नाही, त्याला कोणीही आकळत नाही, असं हे घोडं कुठं जातं? तर विषय देशामध्ये जातं. आणि ते लूट करून आणतं. कशाची लूट करून आणतं? विषयाची. किंवा तिथून ते लूट करून आणतं सुखाची आणि दुःखाची. लूट करावी, कुणाची करावी? आपल्या राज्यामध्ये लूट करायची नाही. म्हणून
माझ्या राजाने लूट केली, सुरतेची लूट केली. कशासाठी केली? तर जगाच्या कल्याणासाठी किंवा त्या असणाऱ्या प्रजेच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी लूट केली. पण हे वारू हे कुठं जातं आहे? तर विषयरूपी नगरामध्ये त्या ठिकाणी जातं आहे. मग काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर यामध्ये तिकडं जातो आणि तिथून जाऊन ते कशाची लूट करून आणतं? तर विषय देशीचे नागवणे आणि तिथून लूट आणतात. कशाची? तर सगळ्या विषयाची लूट त्या ठिकाणी आणतात. माऊली म्हणतात, ठीक आहे, हे असो इंद्रियाची रहाटे, सुखदुःखेसी जीवा भेटे, ते शिशक्ती काळी ओढे ते ज्ञान. ऐका, फार सुंदर माऊलींनी वर्णन या ठिकाणी केल्यावर का असं हे नाता ज्ञानी त्रिपुटी घेऊन साधक त्या ठिकाणी येतोय. असो हे इंद्रियाचे निराहटे, इंद्रियाच्या रहाटानं त्या ठिकाणी घडत आहे. त्याला मग काय होतं? त्याला सुखदुःख त्या ठिकाणी प्राप्त होतं. विहित ज्ञान केलं असेल तर इंद्रियाने जर व्यवस्थित त्या ज्ञानाचं आकलन केलं असेल तर त्याला सुख प्राप्त होईल. वाईट पाहिलं असेल तर त्याला दुःख प्राप्त होईल. वाईटाची अपेक्षा केली असेल तर त्याला वाईटच त्या ठिकाणी प्राप्त होईल. असो माऊली म्हणतात, हे असो हे कशामुळं प्राप्त होतं? इंद्रियाचे निराहटे. हिथं माझ्याकडे फक्त 1 मिनिट राहिला आहे. मला ह्या ज्ञानाची व्याख्या मांडायची आहे. पहा, हे असो इंद्रियाचे राहटे, जे सुखदुःखेसी जीव भेटे. सुखदुःखानंच जीवाची प्राप्ती त्या ठिकाणी होते. परंतु माऊलीनं ज्ञानाची व्याख्या या ठिकाणी सांगितल्या गेली, ते सुषुप्ती काळे ओटे. मला सांगा, आपण दिवसामध्ये केलेलं कार्य ज्या वेळेला आपल्याला गाढ झोप लागते त्यावेळेला त्या कार्याची आठवण होती का? होत नाही. माऊलीने इथं सांगितलं, ते सुषुप्ती काळी राहटे ते ज्ञान, त्यालाच ज्ञान म्हणायचं. केलेले कर्म हे ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणी कर्मेंद्रियाच्या माध्यमातून केलेले कर्माची धावाधाव कुठं लूट आणली असेल, सुखदुःखाची आणली असेल, परंतु ती सुखदुःखाची असेल, ज्ञानाची असेल किंवा अज्ञानाची असेल, ती कुठं थांबती? सुषुप्तीमध्ये जसं थांबती. आणि सुषुप्तीमध्ये थांबल्यानंतर त्याची पाठी जशी कोरी होती त्याला ज्ञान म्हणायचं. माऊलीने ज्ञानाची व्याख्या आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेली आहे. ज्ञानाच्या व्याख्येविषयी माऊली पुढं बोलणार आहेत. आपण उद्याच्या प्रवचनामध्ये त्या ठिकाणी ऐकू. वेळ झालेली आहे. रामकृष्ण हरी. माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो.